नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला फुल्या स्तुतीला दैवती सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून वेड्या वाकड्या भाषामध्ये कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करू। हनुमंत अत्यंत विश्वासी आहेत। संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा भक्तावर। भक्ताचा विश्वास असणं आवश्यक आहे। भक्ताने भक्ताचं छळन करू नये। एखादा भक्त भक्ताला त्रास जरी द्यायला लागला तरी त्याचा तो अपराध सहन करावा आणि भक्तानं भक्तावर प्रेम करावा, भक्तानं भक्तावर विश्वास धरावा। आणि म्हणून भक्ताने सोडलेला बाण भक्तच असल्यामुळे भक्ताकडे सोडलेला जो हनुमान जे आहे त्याचा विश्वास भक्ताने सोडलेल्या बाणावर ठेवलेला आहे। नंदीग्रामाच्या ठिकाणी जो भरत राहतो आहे आणि त्याच्या आज्ञेनं सुटलेला बाण आणि त्या बाणाबरोबर त्या भरताच्या दिशेनं नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमान आलेले आहेत म्हणतात। भरत श्रीरामाचा भक्त भरत भक्ती उल्हासित आचार भक्तीचा भरत भरत निर्मुक्त चराचर। हो, भरत जो आहे या भरताच्या भक्तीमुळे चराचर मुक्त झालेला आहे। भक्ती उल्हासित दुःखी असलेली या जगतामध्ये भरतानं भक्ती उल्हासित केलेली आहे। वर मान करून ताट मानेनं चालविण्याचं कार्य या भक्तीला भरतामुळे प्राप्त झालेलं आहे। असा हा सर्व गुण संपन्न भक्तीला प्राधान्य देणारा भक्तीची किंमत या जगताला कळविणारा भरत आहे। आणि असा या भरताच्या आज्ञेच्या बाणाने तो महान भगवत भक्त राम भक्त असलेला हनुमानजी त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या दिशेने येत आहे। भरत भक्ती विस्तारिली भरत भक्ती प्रकाशिली भरत भक्ती वाढविली भरत भरताने भक्तीचा विस्तार केलेला आहे। भरताने भक्तीचा प्रचार केलेला आहे। सर्व काही प्रसारित भक्ती भरतामुळे झालेली आहे। या जगतावर भक्तीविषयी उद्गार भक्त भरताचे आहेत। म्हणून भक्त भरता इतका श्रेष्ठ या जगतामध्ये कोणीच नाही म्हणतात। भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावा निजगम भरत। हो, भक्तीच्या गावाला भरतामुळेच भगवत भक्ताला जाता येतं। भरत हा भक्तीचा ठेवा आहे। भरतामुळेच भक्तीला विसावा मिळतो। नवे नवे सर्व जगताला भरतामुळेच भक्ती प्राप्त झालेली आहे, भक्ती कळालेली आहे। विश्रांती या भरताच्या भक्तीमुळे भक्ती सहित सर्व जगताला प्राप्त झालेली आहे।
भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट रमराव सर्वत्र पाव भाव देवाविषयी देवाचा अनुभव हा सर्व काही भरतामुळेच भक्तीला नव्हे तर सर्व जगताला प्राप्त झालेला आहे. असं सर्व गुणाने संपन्न असलेला भरत या भरताचे पाय धरल्यानंतर देवाचे सगळे काही मार्ग सापडले जातात. भरते पंजले भक्ते भरते वाढवले भक्ते भरते पाहिले निरसंते भूते भूती स्वानंद. हो, भरताला शांतीची प्राप्ती झालेली आहे. भगवत भक्त भाव भरताच्या ठिकाणी प्रथम प्राप्त झालेला आहे आणि या भरतामुळे सर्व काही जगाताला परमार्थाविषयीची माहिती मिळालेली आहे. असा भरत भक्त शिरोमणी असल्यामुळं या हा भरतासारखा या भक्त या त्रिगुणामध्ये कुणी नाही म्हणतात. मला धृत्या ठाये चंदनाचे पेधाडी पाये त्याने डोंगराई सर्व हे केला मला चंदन. हो, मल्याद्री पर्वताच्या ठिकाणी अनेक चंदनाचे तरू असतात, परंतु एखादा जरी चंदनाचा तरू असला त्याच्या अंगावरून गेलेला वारा दुसऱ्या झाडावर जर गेला तर त्याच्यासारखा त्याचा श्वास येतो आणि त्याचं नामांतर होतं आणि त्याचे गुणही बदलतात. एवढी ताकद संतांची आहे. संतांच्या संगतीमध्ये पापी दुराचारी जरी आले तरी त्यांचा दुराचारीपणा जातो आणि संतपद त्यांना प्राप्त होतं म्हणतात. नाही आपण तेथे गेला नाही उकोटणे अनिला अंगावाचा दरवाने गेलेला तेने गिरी त्या चंदनानं दुसऱ्याला चंदन केलं, परंतु त्या चंदनाकडे जाऊन त्या चंदनाला कोणी उपटिलं नाही किंवा त्याचा सुगंध कुणी कुणाला त्याला आणून दिला नाही. त्याच्या अंगावर चंदनाचे अंगाने शिवतले निंब होते जवळे आणि ती निर्जीवी देवाची निगडे बैसणी केली. एवढं प्राप्त चंदनाच्या संगतीमुळे खैरदामुळे सुद्धा जे झाड आहेत ना याला चंदनाचं पद प्राप्त होतं. आणि तसं संतांच्या संगतीमध्ये दीन डोळे पापी कसले जरी असले ते एकदा वाल्या कोळ्यासारखे नारदाच्या संगतीत आले आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. आणि तसे जे काही चांगल्याच्या संगतीत येतात ते वगले जरी असले तरी चांगले होतात. एका वनस्पतीचा बळी बारो चंदन केला डोंगर भगताचा फेर श्वास थोर आवरण. एका चंदनाचा मोठेपणा त्यानं सगळ्या पर्वतावरले जेवढे काही झाड आहेत का एवढ्या झाडांना एकच चंदन आपल्या सुवासानं सगळ्यांना सुवासित करून आपल्या पदाची प्राप्ती करून देणे म्हणजेच आपल्या सारिके करीती तत्काळ सगळ्याला चंदनमय करीत चंदनाने बोरी व्यापीला. अशा प्रकारची अवस्था हा चंदन जसा करतो तसे संत सगळ्या जगताला उद्धरून लावतात म्हणतात. माझे हृदय भगवंत तो भगवत मूर्ती म्हणतो तेरे काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत निजगती. हो, साधू संत स्वतःच्या भाग्याने सौभाग्य असतात. आपल्या हृदयाच्या ठिकाणी सर्वागटी राम देहादे एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी हजारो किरणाने जगाला प्रकाश देणारा सूर्य जसा असतो आणि तसे आत्मरूप माणसाच्या रूपात संतांच्या रूपात देव आलेला असतो. पुढील वाचक मोहन महाराज पालकर कारदरी. आणि त्याप्रमाणे आत्मा सर्वाच्या ठिकाणी आहे पण संतांच्या संगतीत आल्यानंतर आत्म्याचा परमात्मा होतो म्हणतात. हृदय विषय समस्त राम रूप देखत भरत हृदय हृदय दर्शन तेथ सहज होत राम रूप. हो, संतांचा स्पर्श झाला संतांचं दर्शन झालं तर संत आपली पदवी त्या जीवाला प्राप्त करून देतात, आपली शांती देतात, आपलं वैराग्य देतात, आपले सर्व काही जे चांगले गुण आहेत देवाच्या पदापर्यंत पहुंच करून देणारे हे सगळे काही आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून चांगल्याच्या संगतीत यावा, आपला दुराचारीपणा घालवावा आणि संत पद प्राप्त करून घेऊन देवाच्या पदाची प्राप्ती करून घ्यावा म्हणतात. श्रावणी शब्द पडिताच जाणार शब्दार्थ श्रीराम
आणि डोळे तुम्ही घ्या रे सुकन पहा विठोबाचे मुख. संतांचं कार्य असते तुझे कारण निधी हे माझा पडावा. आपला सर्व काही देह कायावाच्या मनानं त्याने भगवत भक्तीला अर्पण केलेला असतो. त्यांचे सर्व जे काही इंद्रिय आहेत का विषयाच्या बाजूला जाऊन विषयातीत परमात्मा जो आहे का याच्या भक्तीला त्याने रंगविलेले असतात. डोळे त्याच्या रूपाशी जळलेले असतात देवाच्या. कान त्याची कथा ऐकत असतात, त्याचं नामस्मरण ऐकत असतात, गुणगान गात असतं त्यांचं मुख. अशा प्रकारे सर्व इंद्रिय देवाच्या भक्तीला आणि भगवत भक्तांनी लावलेली असतात. गाण घेता वाचन वाच सबाये परेशान घे घेता गास समस्त चिदाकाश भवनी ठाई. वास घेणारा वास जे आहे का ध्येय. ध्येय म्हणजे नाक, नाकावाला नाक आणि श्वास घेतो. या तिन्ही ज्या त्रिकोट्या नाकाच्या आहेत का तर त्याला त्या देवाच्या छन्नाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, दुसरं काहीच कळत नाही. सगळा ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे सर्व इंद्रिय ज्याचे भगवत भजनी लागलेले आहेत त्याला संत म्हणतात. आणि असे हा भरत संत आहे, सर्व संतांचं मूळ आहे. त्याचे सर्व इंद्रिय राम भजनामध्ये दंग झालेले आहेत म्हणतात. तोच्या घेऊ जाय स्पर्शाची तवा द्वहित राम प्रकाशी त्यास प्रशास प्रशराची सहज स्वराची. हो श्रीराम पंच विषय पुरविणारा आहे, पंच विषयाच्या पलीकडचा आहे. असा हा भगवान परमात्मा आपल्या भक्तावर प्रसन्न होतो आणि विषयातीत आपल्याप्रमाणे भक्ताला करतो. आता स्पर्श विषय जो आहे, स्पर्श म्हणजे कातडी. या कातडीमुळे गरमपणा गारपणा हा जो आहे का याचं ज्ञान आपल्याला कातडीमुळे होते. पण गार लागलं काय, गरम लागलं काय, ही वृत्ती सगळी राममय त्या कातड्याची संतांची झालेली असते. अशा प्रकारे ही कातडी या संताची भगवत भजनी लागलेली आहे म्हणतात. रसनार दर्यावरील घेता राम नामाची वडील त्रिपुटी झाली देशोधरी रचना राम रसाची या जमीनान रस रुचती केली. या दिन रजनी हा चिदानंद गोविंदाची पवाडे. या जिभेला धम्म असा लागलेला आहे, राम नामाची चव लागलेली आहे. आणि चव घेणारा तो भरत आहे. जी चव येत आहे ती रामरूपातच आहे. म्हणून त्याच्या वाणीला भगवंताच्या भजनाशिवाय कुठलंच वेळ नाही. त्याला भरत म्हणतात. असं ज्याला वेळ लागतं त्याला भगवंताच्या पदाची प्राप्ती होण्याकरता काही वेळ लागत नाही म्हणतात. कर्म इंद्रियाची रीतीन सेविती रामाची शक्ती उडाली कामाची कर्मगती सोयीच्या वर्त. ज्ञान इंद्रिय भगवत भजनी लावलेले, कर्म इंद्रिय त्याचप्रमाणे भगवंताच्या सर्व काही भजनाला निरनिराळ्या प्रमाणे त्या ठिकाणी या भरतानं लावलेले आहेत. अशा प्रकारची कथा या भगवत भक्ताचं गुण वर्णन या ठिकाणी ग्रंथकारणात माऊली सांगतात. आईसा भरतराने कोंदला दे कोणी लागला पुर. आईसा भरतराने कोंदला तो देहीचा राम झाला. हनुमानांनी का सुखवाला दे कुलागला. जिकडे पावे तिकडे अवघे परब्रह्मची कोंडले देहीच निदेही भोगू दशा. अशा प्रकारची अवस्था राम भजनामुळे त्या भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि महान दैव योगानं हनुमंताला त्या बाणाच्या संगतीच्या निमित्तानं या भगवत भक्ताचं दर्शन झालेले म्हणतात. नगर बाहेर रामान प्रतवी ध्यानी राम नाम राम रूप सकळ तुमान पालग. नगर प्रदेशाच्या बाजूला त्या ठिकाणी बगीचा आहे, नंदीग्राम आहे. नंदीग्रामाच्या ठिकाणी जसं व्रतस्थ भगवान प्रभू आहेत त्याप्रमाणे व्रत धारण केलेलं आहे वनवासाचं. आणि भगवंताच्या पादुका सिंहासनावर घेऊन सेवा रात्रंदिवस करणारा तो भरत. आणि त्या ठिकाणी त्या भरताचं दर्शन हनुमंताला बाणाबरोबर त्या ठिकाणी झालेलं आहे. अति आनंदित मन झालेलं आहे म्हणतात. दिशा दुर्विता रामे कृष्ण कोंदरी राम नामे वायू गर्जे राम नामे जय रामे. साधू संतांचं ज्या ठिकाणी वास्तव्य असते पंचतत्व सुद्धा साधू संतांप्रमाणे गुण घेऊन जगाला प्रसारित करून आपले गुण देऊन जगाला
सर्व काही राममय करून टाकतात. अशा प्रकारची अवस्था त्या भरताच्या गुणामुळे सगळा परिसर राममय जायला होता म्हणतात. सत्य सांगे जरा साधारण भूते वागविते निरंतर सांडून कंठित्व प्रकार ऋतू हा गुण पृथ्वीचा आहे, पण ज्यावेळेस भरताची संगती या पृथ्वीला लागली, कठीणत्व पृथ्वीचं गेलेलं आहे, शांती प्राप्त झालेली आहे, जगाचे सर्व काही अपराध या पृथ्वीनं पोटात घेतलेले आहे म्हणतात. सत्य गती ओढावली अति शांती धारेची आली एकात्मता विसरली वरतू लागत. हो, भारताचा गुण भरताच्या संगतीनं नंदीग्रामाच्या ठिकाणी पृथ्वीला लागलेला आहे. आगाध शांतित्व त्या ठिकाणी पुढील वाचक शेषराव महाराज मुंडे चारदल. कृपा करण्याचं काम पृथ्वी त्या ठिकाणी तिथून पुढं करू लागली आहे म्हणतात. सूचक मध्ये नाव आहे, तुम्ही वाचक मध्ये ते करायला हवं. सूचक मध्ये नाव आहे. अहो सूचक मध्ये नाव याच्यानंतर सूचक चांगदेव महाराज तांदळे अर्ध झाले आणि 42 आज सांगलीला 42 आहे. 5 वाजता होते 5 वाजता दुसरा मॅच 42 झाले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गाय देखोनी सज्जनाशी निववावी देवोनी जीवनी व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. सर्वजणांनी सावध व्हा, झोपी जाऊ नका. अध्याय 5वा चालू आहे आणि 5वा अध्याय म्हणजे या लक्ष्मण शक्तीचा कळस आहे आणि तो जर तुम्ही झोपी गेलात तर तुम्हाला शक्तीची प्राप्ती होणार नाही. त्याच्यासाठी सर्वजण उठा, शेजारच्यानी शेजाऱ्याला उठवा. मग प्रभू रामचंद्राचा भक्त असणारा हनुमंतराय नंदीग्रामाच्या ठिकाणी पोहोचलेले आणि भरताची भक्ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहू लागलेले. मग भरताच्या संगतीनं जे असणार पाणी तत्व आहे आणि ते पाणी तत्व त्या ठिकाणी काय झालं, त्यानं त्या ठिकाणी चंचलत्व आहे ते विसरलं, स्थिर झालं आणि स्थिर झाल्याच्या नंतर पाण्याला त्या ठिकाणी द्वेष हे काय त्या ठिकाणी आठवत नाही. मग पाणी प्यायला गाय जरी आली तरी पाणी त्या ठिकाणी तिची तहान भागवतं आणि वाघ जरी आला तरी त्याची तहान भागवतं. हे कशामुळे झालं तर भरताच्या संगतीनं झालं असं गौबा काका बोलतात. तेजसी होत सतसंगती आक्रशनिदक शक्ती सूर्यप्रकाशे सर्वभूते जगती माझी विचार. पुढील तत्व आहे ते त्या ठिकाणी तेज आहे. तेज म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचं जसं सूर्य दुपारच्या भारामध्ये तळपतो आणि तळपतो, परंतु भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी मध्यानीला जरी दिवस आला तरी त्या ठिकाणचं तेज कडक नव्हतं. ते त्या ठिकाणी जसं आभाळाचा ढग येवा आणि शांतता पसरावा, सर्व सिरवळ आणि सर्वाला सुखी वाटावा, ते त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताच्या संगतीनं तेजाची गती होते असं गौबा काका बोलतात. जेने प्रकाशिले निज ग्रहे त्याची प्रकाश येऊने नाही पारखू चोरू आपले पाहे प्रकाश ही तैसेची. बघा प्रकाश आहे हा लावलेला समोरचा बल्ब आहे. बल्ब त्या ठिकाणी साधू आणि चोर हे त्या ठिकाणी तुझे भाव धरत नाहीये.
घरामध्ये बल्ब लावलाय, मालकानं लावलाय, चोर झाली आला तरी घरातली वस्तू त्या चोराला दिसणार आहे, तुझा भाव राहत नाहीये. आणि तशा पद्धतीचं भरताच्या नंदीग्रामात भरताचा सहवास, संताची संगती लागली आणि तेज आहे, प्रकाश आहे, तो त्या ठिकाणी सर्वाला समभाव दाखवू लागला, असं गावबा काका बोलतात. वायू सत्संग लादला, संत तत्व पुरा विसरला, योगीश्वरे भेटू आला, निश्चय झालाय निज रूपे. बघा त्या ठिकाणी तत्वामधला असणारा वायू आणि वायू त्या ठिकाणी काय झालं, भरभर भरभर व्हायचा विसरला आणि रामनामाचा गजर त्या ठिकाणी भरताच्या नंदीग्रामात आहे. आणि तो त्या ठिकाणी ऐकण्यासाठी वारा इकडं जायचा तिकडं जायचा थांबला आणि भरताच्या संगतीमध्ये येऊन शांत रामकथा ऐकू लागला. हे हनुमानजी बघतात. विचारे तरी सर्व देही, परी आसक्त नव्हे काही, सुवास दुर्वास न म्हणे काही, निसंग पाहे विचारता. बघा ज्ञान इंद्र आहे आणि ज्ञान इंद्रियामध्ये असणार नाक आहे घ्यान, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन नागपुडे आहेत आणि दोन नागपुड्याचं कार्य त्या ठिकाणी काय आहे, स्वच्छ श्वास घेणं आणि सोडणं. मग स्वच्छ श्वास घेत असताना आपण रस्त्याने जातो, घाण जरी असली तरी नाक म्हणतो का या ठिकाणी घाण आहे म्हणजे स्वच्छ श्वास बंद करतं का, बंद करत नाहीये. आणि सुगंधित जरी असलं तरी त्याची सेवा चालूच आहे. आणि ती कशामुळं, तर भरताच्या संगतीमुळं त्या ठिकाणी दूषित आणि स्वच्छ हे त्या ठिकाणी विसरतं आणि भरताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन त्या ठिकाणी स्थिर होतं. सत्संग लादले आकाश, फुटून पळे कोणाच, विसरून या निर्वाकाश, विरक्त उदास सर्वत्र वासे. बघा त्या ठिकाणी आकाश आहे आणि आकाश त्या भरताच्या संगतीत आलं. बघा संताचा महिमा, संत संगती कशी आहे, गावबा काकांनी सांगितली. जसं एक चंदनाचं झाड सर्व असणारा पर्वत चंदनमय करताय आणि तसं भगवत भक्त असणारे प्रभू रामचंद्राचे बंधू भरत आहेत आणि त्यांची संगती लाभली. मग त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्वाला त्या ठिकाणी काय झालं, भक्ती आठवली, भक्ती करू लागले. अहो गवत पाषाण वृक्ष हे काय भक्ती करण्याची साधनाची आहेत का, नाही. परंतु कलियुगामध्ये हे मानव भक्ती करण्यामध्ये अतिशय दुर्भाग्य आहे, तो करीत नाही. आणि भक्ती करण्याकरता या ठिकाणी देवानं देह दिलेला आहे, परंतु भक्ती कुठं आहे हे त्याला आठवत नाही. बघा जीवाची वारी गाव छोट नाहीये, परंतु ऐकायला माणूस किती पब्लिक आहे याच्यावरून लक्षात येतं. मला सांगायची गरज नाही, मी याच गावचा आहे. मग भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्व भक्तीमुळं सर्व स्थिर झाले. आकाश जो आहे तो खूपच नाही, तो त्या ठिकाणी ताण ऊन हे सर्व त्या ठिकाणी शांत झालं, असं गावबा काका बोलतात. आपुले निज शरीरे, शीत उष्णे प्रचंड धारे, नाना लेपे काही विकारी, सत्संग थोरी वरी. एवढी सतसंगतीची महिमा आहे, एवढा सतसंगतीचं या ठिकाणी गुणवर्णन गावबा काका सांगतात. मग भक्तीमध्ये तल्लीन झाल्याच्या नंतर पाऊस अंगावर पडू द्या तो बाजूला जाऊ शकत नाहीये, ऊन पडू द्या बाजूला जाऊ शकत नाहीये. ही स्थिती गती कशामुळे होते, तर संताच्या महिमेमुळे, संताच्या संगतीमुळे गावबा काका बोलतात. ऐसा नगर अवघ्याची संत, श्रीराम भजन निरांत, धन्य भक्ती प्रतापे भक्त भरते, सौभाग्यवंते नागत. बघा त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी सौभाग्य म्हणजे सर्व आनंदित नांदू लागलेले, राहू लागलेले. सर्वाला संताची संगती आणि भक्ती काय ती आठवू लागलेली आहे. आणि भरताची संगत नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्वाला लाभली आणि ते राम भजनामध्ये, रामाच्या गजरामध्ये, रामाच्या जपामध्ये, नामाच्या कीर्तनाच्या गजरामध्ये सर्वजण त्या ठिकाणी आनंदित होऊन जगतात. कोणी नाही दुळशे, कोणी नव्हते न मानसे, श्रीराम भजने उल्हासे, सावकाशे
नांदते भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी कुणीही गरीब नाही, कुणी दुबळा नाही, कुणाला कोणत्याच गोष्टीचं कमी नाही. सर्वजण आनंदात जगतात, सर्वजण देवाचं भजन करतात. आपल्याला जर म्हणलं काय नामाचा गजर करा तर आपल्या मुखातला आवाज मुखातच घुटमाळतो, परंतु भरताच्या नामस्मरणाचा आवाज सर्व त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी प्रसार झाला. सर्व त्या ठिकाणी भजन करू लागले, सर्वाला भजनाचा महिमा कळाला. गावबा काका बोलतात, उमेद एक मोहरे करणे अक्षराचे खरे नाणे जैस देणे तैसे घेणे कोणीही उणे असे ना. भरताच्या नंदीग्रामामध्ये देणं घेणं जसं आपला मोहराचा जसा धनाचा व्यवहार चालतो तसा धनाचा व्यवहार नंदीग्रामामध्ये नव्हता. व्यवहार कोणता होता? नाम देणे आणि नाम घेणे, नाम ऐकणे आणि राम बघणे. याच्या वेगळं नंदीग्रामामध्ये काही दुसरं दिसत नव्हतं. गावबा काका बोलतात, एकची वस्तू देता घेता एकच बोलीचा कथा एक वाचोली सर्वता दुजी वार्ता शेना. बघा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी एकच द्यायचं आणि एकच घ्यायचंय. तर कोणतं? रा आणि म हे दोन अक्षर सोडता त्या ठिकाणी व्यवहारच चालत नव्हता. द्यायचं ते रामच, घ्यायचं ते रामच, बघायचं ते रामच आणि ऐकायचं ते रामच. मग त्या ठिकाणी दुसरं कशाची आठव होईल? या ठिकाणी काही भक्त असे असतील की ते एक चित्त देऊन राम भक्ताची या ठिकाणी रामाची कथा ऐकत असतील. काही जण बाकीचे गेलेत म्हणून येत असतील, परंतु जो एकाग्र चित्तानं कथा ऐकेल त्याला राम या ठिकाणी साथ देतील, त्याला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू देणार नाहीत. असं गावबा काका बोलतात. तुझे पण दे दादला टाकू पाहे तत्का सर्वस्व नेतन लागे पा घेऊन सेवा जाणत शे. बघा त्या ठिकाणी काय होत आहे? देणं आणि घेणं हे एकच आहे, व्यवहार सर्व एकच आहे. राम 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 होत म्हणताची राम होईचे अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी होते. फक्त रामामध्ये तल्लीन आहे आणि रामनामामध्ये तल्लीन झाल्यामुळं त्यांचं भान जागेवर राहत नाही. सर्व त्या ठिकाणी देहभान हरवतं आणि फक्त रामच दिसतं अशी नंदीग्रामाच्या ठिकाणी अवस्था आहे. जे ते त्याची उडी परे सर्वस्वशी जीवित्व पुढे काही उपाय न चाले पुढे पडे रोकडे अनर्थी. बघा त्या ठिकाणी ज्याचे त्या ठिकाणी नामामध्ये आपलं मन जर चित्त त्या ठिकाणी एकाग्र होत नसेल तर त्याला कुठेही सुख भेटणार नाहीये. रामनामामध्ये जे सुख आहे ते आजच्या त्रिभुवनामध्ये नाहीये. कलियुगामध्ये नामाच्या जीवावर प्रत्येकाचा उद्धार होईल सांगितलं, पण नाम कोणाला आठवत नाही, नाम कोणी घेत नाही आणि कीर्तनाला कोणी जात नाही. फक्त संसार 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 याच्यामध्ये सर्व गुरफटलेले. माझं माझं कबाड वज याच्यामध्ये किती जरी केलं तरी संघ न्यायला एक केसा इतकं नेता येत नाही. फक्त संघ नेता नाही. जर येत असेल तर फक्त रामनाम दान धर्म हे बरोबर येतं असं गावबा काका सांगतात. अंगळू मंगळू नंदू भाषा सेवे निवटू पाहे घासा प्राणी केसा दादर आईसा दुताचा. बघा नाथ माऊलींनी सांगितलं जसं आपल्या व्यवहारामध्ये बाजारात गेलं तर दलाल आहे, आंगळ मंगळ भाषा बोलतात. यपाऱ्याची भाषा यपाऱ्यालाच कळते, मी यपारी नाहीये आणि मला भाषाही माहित नाही, परंतु त्यांची भाषा त्यांनाच कळते. गांजा घ्यायचा, गांजाच्या खालून हात घालायचा आणि बोट दाबायचं. बोट दाबण्यामध्ये काय किंमत आहे ज्याची त्याला कळते. आणि तसं त्या ठिकाणी नंदीग्रामामध्ये यपाऱ्याची भाषा चालत नव्हती, फक्त तिथं चालत होतं रामनाम. गावबा काका बोलतात, भरत नगरी लोकच्या तोर शेवे उदिनी एक अंगवीर होता दुताचा संचारे व्यर्थ सत्वरे छेदिते. बघा त्या ठिकाणी राम नामाच्या जवळ काहीच थांबत नाहीये. कळी काळ त्या ठिकाणी नामाच्या भेनं पळतो. मग त्या ठिकाणी अंगळमळमूळ भाषावाले असतील, दलाल असतील, त्यांचं त्या ठिकाणी काही चालत नव्हतं. ते त्या ठिकाणी
ठिकाणी काहीच करत नव्हते, जवळ येत नव्हते. नंदीग्रामात दलालच राहिले नव्हते. का तर ते सर्व विसरले, दलाली करायचे विसरले. दलाली जरी केली तरी रामनामाची दलाली चालत होती. एक एक उभी माईसा, एक काही सगळे आकाशात, दुताची ते कोण दासा, परम पुरेशानी वाटले. बघा त्या ठिकाणी दूत आहे. अहो दूताचं काही चालणार, दूताचं काही चालत नाही. त्या ठिकाणी फक्त रामनामच चालतंय. मग रामनामाच्या ठिकाणी दुसरं काही चालत नाही. व्यवहार खुंटतात, सर्व त्या ठिकाणी येरझार खुंटते, जन्म मरण खुंटतं आणि मग त्या ठिकाणी काही चालत नाही असं त्या ठिकाणी गावबा काका बोलत आहे. आठवून या चोमरे कथा कीर्तन चौफेरे, गाता राम कीर्ती गजरे, अंबर झाले तुसरे. बघा त्या ठिकाणी अंबर झाले. कशामुळे झाले? आपल्या गावामध्ये जा, गेल्याच्या नंतर वट्यावर जर बघितलं तर टवळ करायला भेटते. मग नंदीग्रामाच्या ठिकाणी जर वट्यावर बघितले तर त्या ठिकाणी रामनामाचाच महिमा वर्णन करणारे होते. जर चावडीमध्ये गेलं तर त्या ठिकाणी हरिनामाचं कीर्तन ऐकायला भेटत होतं. अशी त्या नंदीग्रामाची स्थिती गावबा काका सांगतात. आनंद भक्ताच्या मनी गेले शून्य तत्व बुडोनी, चैतन्य घन होनी, निर्विकार जनी तुष्ट कर. भरतानं प्रभू रामचंद्राची भक्ती केली. शेष अवतार असणारे लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्राच्या जवळ असून भक्ती केली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी एकांतामध्ये भक्ती भरताने केली आणि भरताची भक्ती त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरली. भरत भक्तीमध्ये तल्लीन झालं. जसं परब्रह्म रूप प्रभू रामचंद्र आहे आणि तसंच त्या ठिकाणी चैतन्य घन रूप भरताचं तयार झालं. भक्तीमध्ये तल्लीन झाले, राम रूप झाले आणि त्या भक्तीचा महिमा गावबा काका सांगत आहे. गरजता राम नामे कलो, गगना अवघ्याची महुरले, मोक्ष फळाला रगोरी आले, ऐकी झाले हरिरंगे. प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय घोष होऊ लागला आणि आवाज त्या ठिकाणी सर्व आकाशामध्ये दुमदुमू लागला. आकाशाने आवाज ऐकला. राम नामाच्या संगतीमध्ये भरताच्या त्या ठिकाणी भक्तीमध्ये आकाश एकत्र झालं, सामावलं आणि त्या ठिकाणी आकाश पण रामरूप त्या ठिकाणी नंदीरामाच्या ठिकाणी झालं. गावबा काका बोलतात. देखता नगर वर्तांत कपी स्वानंदे डुलत, पुढे देखला भरत अति विस्मित सोय झाला. बघा काय अवस्था त्या भरत बंधूची होतीये. भरत त्या ठिकाणी राम नामामध्ये तल्लीन झालेला आहे. भरताची अवस्था हनुमंतरायांनी पाहिली आहे. का तर प्रत्येकाला अभिमान आपापल्या कार्याचा असतो. हनुमंतराया नवविध भक्तीमध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण आहे. हनुमंतरायांनी विचार केला माझ्यासारखा भक्त नाहीये, परंतु नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताची भक्ती पाहिली. हनुमंतराया चकित झाले आणि चकित होऊन समोर बघतात भरत दिसले. भरत दिसले काय वाटलं बोला. पुढील वाचन हरिवल कल्यंबर मनुहारे, राजीवलोचन श्याम सुंदरे, आति मनोहारे साजरी. बघा भरताकडे हनुमंतरायाची नजर गेली आणि भरताकडे बघितल्यामुळं हनुमंताच्या मनामध्ये त्या ठिकाणी चिंता निर्माण झाली. हनुमंतराय विचार करू लागले. ठाण मान गुण लक्षण, अंगावर वल्कलांबर, डोक्यावर झटा वाढवलेल्या हे भरताकडे बघितल्यावर विचार हनुमंतीच्या मनात आले. काय आला? राम या ठिकाणी का आले असं संचित विचार त्या ठिकाणी हनुमंत करतात. पुढे काय बोलतात बोला.
वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. कानमान गुण लावण्य गळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन येथे का भक्ताकडे हनुमंतरायने बघितल्याबरोबर विचार केला, राम इथं का आला, रामासारखा दिसतोय असा विचार हनुमंत करतात. मनमय करुणी मन रणपुरुषार्थ क्षोभन काय बोलत मन रणपुरुषार्थ हनुमंतरायाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये राम इथं का आला असेल असा विचार केला आणि काय बोलतात, मनमय करुणी मन रणपुरुषार्थ क्षोभन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझा काय बोलला हनुमंत, बोला पुढच्या ओळी. मन तोचे आत्मा राम दिससी दुःखाचा राम रणी साईला सांडिला युद्ध हे रामा, अरे तो आत्माराम म्हणतोस, पुरुषार्थी म्हणतोस आणि रणधर्म सोडाचा इथं का आलास. वीर वीर परम उदाहरण प्रवीण महात्मा पुराणे करत त्या पारत हे रामा, तुझी कीर्ती तिरुभवामध्ये गाते, पोथी पुराण सांगते आणि इथं बेकारवाडी का आलास. ठीक आहे, तुझे कुळ शिळ लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप हे रामा, हे तुझं नाटक आहे, काही खरं नाही, सर्व हाती नाटक आहे बाबा. तुझं पुरुषातच नाही काही त्रितत्व तुझं माझी नाही नुपुस काऊन पाहिवेच तो हे रामा, अरे तू सूर नाहीस, वीर नाहीस, नपुषक काऊन नपुषक आहेस असं रामाला हा राम समजून भरताला हनुमंत बोलतात. की तुझी स्वैर शक्ती लटके तुझी चित्ती गती लटकी निचिती रामा, हे जे तुझं ते लटकाय म्हणले, लटका म्हणजे कसं नाटकातलं त्या ठिकाणी रूप घेतलेलं आहे तितक्या पुरतं असतंय, तसल्या पद्धतीचं रामा तुझं हे नाटक. वाढविले नामावरता तुझे नियम धर्मावरता तुझे धर्म उत्तम हे रामा, रामा, अरे हे लटकन तुझं नाव वाढवलंय, तुझी स्थितीगती लटकीच आहे, काही खरं नाही, याच्यात तथ्य नाहीये. तू का पुरुषार्थ केला तितका वायाची वाढविला ख्यात धर्म बोलला अरे एवढा पुरुषार्थ तेवढा वाया गेला. तू या ठिकाणी क्षत्रिय धर्मातला आहेस, परंतु क्षत्रिय धर्म सोडलास आणि भेकरवणी इथं आलास. विभीषण शरणगत वर तांडे अनाथ चूर सांडत घेत रावण घात. हे रामा, रामा, अरे तू सूर्य कुळातलास, शरणागताचं रक्षण करणं हे तुझं ब्रीदवाक्य आहे आणि शरणागत विभीषण तिथं सोडा, सुग्रीव सोडा, भांड सोडा, इथं काय आला बोल. आम्ही एक एक गोळा मुळू शकतो ब्रह्मांड गोळ काय रावणाच्या बळाला निसकळ हनुमंत म्हणले, ए रावणाला आम्ही काय भेट नाही, आम्ही एक एक वांडर ही प्रथा उलटा पालटा करतो, आम्हाला भेवणार तू भेटतोस तसं आम्ही भेट नाही. काही तळमळी स्वामित्र झाली सोडली सत्वर पळाची पूर्ण गुन्हे सांग समजदारी. अरे लक्ष्मणाला रक्ताच्या धारुळामध्ये सोडस आणि तिथून पळालास, त्याला रक्ताच्या धारुळात सोडस, शरणागत सोडस, वांडर सोडस आणि इथं का आलास याचं उत्तर दे. मूर्त एक रावणी ते तक्षण तो औषधीचे उठवणी स्वामित्रा ते रावणा ते मारी. ए रामा, ए रामा, अरे मी या ठिकाणी कुठे कमी पडलोय का, अरे मी एक क्षणामध्ये औषध घेऊन येत होतो, तुला कम निघाला नाही आणि तिथून इथं कशासाठी आलास. श्रीरामा थोराने केला विकळ बंधूर आणि सांडला ऐकता बरं तर किती झाला पाहू लागला. हनुमंतराने सांगितलं, ए रामा, अरे रक्ताच्या धारुळात भाऊ सोडस, इथं सोडस, इथं आलास. हे भाषण ऐकलं भरत विस्मित झाले, काय बोलतात पुढं. गंभीर रुपये परत काय पुची बाजूनी डोंगर गगनी जात तुझ्या भरताने सांगितलं, हे वांडळ आहे, मग त्या ठिकाणी सेफ्टी मध्ये पर्वत बांधलेला आहे, रामनामाचा गजर करताय. भरत त्या ठिकाणी विचारतात, दिस्याती बळे बळवंत काही काळ दृष्टी नानी तबार देखवणी नामांकित सत्वर येतात पायाला. भरताने विचार केला, रामांकित बाण होता, राम 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 म्हणत गेलेला बाण होता, त्या बाणावर विश्वास ठेवला आणि त्या बाणाच्या पाठीमागे आलं, म्हणजे हे काही साधं सुद्धा वांडर नाहीये. होय राम तुझं साचारी मांडे घोरंदर परत घेऊन तत्वर काढवया साधत बरं त्या ठिकाणी भरत म्हणतोय हे साधं सुद्धा वांडर नाहीये आणि हे हातामध्ये त्या ठिकाणी जसं एखादा चिनू झाला तसं पर्वत घेऊन चालतंय, बलवान आहे, सुरवीर आहे आणि या ठिकाणी कशासाठी आले विचारावा पाहिजे. पातळा पुस्तकात प्रांत वैला 14 वर्षा पाठी भेटला राम धाडला कृपाळू. बघा त्या ठिकाणी सांगितलं माझा राम कृपाळू आहे, मी 14 वर्ष झालं राम नामाची या ठिकाणी आवृत्ती करत होतो, राम नाम ऐकण्यासाठी आतुर होतो, रामानं माझ्याकडे पाठवलं की काय असा विचार भरत करतात. श्रीराम दीन राम भावार्थ भूकाळ रामच प्रेम प्रताप माझा राम कसा कृपाळू स्नेहाळू आहे आणि दीनदयाळू आहे आणि त्याच्या
त्याच्यामुळं माझी दया आली म्हणून हे वानर या ठिकाणी पाठवलंय. रामजीवाच्या जीवन रामजीवाच्या अंजन जीवी शिवा समाधान रामचे गण वळला. माझा राम आहे तो माझ्यावर वळला, माझ्यावर कृपा केली आणि तो या ठिकाणी माझ्यावर कृपा केली आणि हे वानर पाठवलंय. रामाची कथा याच्याकडून ऐकावं अशी भरत विचार करतात. येत बौद्ध दिवस होतो पिढी तर रामे कृपा करून त्वरित कपी पर्वत पाठ. मी रामनामाचा या ठिकाणी गजर ऐकण्यासाठी, रामाची कथा ऐकण्यासाठी आतुर झालो होतो. 14 वर्षाच्या नंतर रामाने कृपा केली, वानर पाठवलं. याला रामकथा विचारतो. याची पुस्तक प्रवृत्ती समग्र रामकथा सविस्तर आम्ही सांगेल बाळाला तिच्या तुझी सत्ता. हे वानर साधं नाहीये, रानावनात फिरणार आणि झाडाच्या फाट्यानं आंबे तोडून खाणार दिसत नाही. हे चतुर दिसतंय. ह्याला रामकथा जर विचारली, रामकथा सांगन. असे विचारून म्हणजे भक्त सादर नामश्रवणी पुत्र झाला स्वतःच्या प्रेमे करून असा विचार त्या ठिकाणी हनुमंतानं केला आणि त्या हनुमंतरायाला भरत विचारणा करू लागले. रामकथा विचारतात, काय बोला. बोले काय झालं शिकवतो पुची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझं काय निघतो. ए वानरा, या ठिकाणी कुठून आलास, कशासाठी आलास, शेपटीमध्ये पर्वत का बांधलास, याचा वृत्तांत मला सांग. राम कैसा कोटीने बोलत तुझं पाया काय कारण कोटे पडलं जीवन वाढत ते काय. ए वानरा, अरे राम कुठाला, कुणाचा कोण आणि त्याच्यावर रागावायचं तुझं कारण काय सांग. कैसा विषय लागत कोटे रावणाचे झुंज होतं लक्ष्मण केली झालं मूर्ती कोण हे तो युद्ध. ए वानरा, अरे शरणागत विभीषण कुणाचा कोण आणि युद्ध कुठं होतंय, सुग्रीव कुठे, सुग्रीवाचा नामाचा नाटक काय, अरे याचा काहीतरी वृत्तांत सांग बाबा. कोण आरती तू गेला पर्वत कशासाठी येतो राम करायची राम. ए वानरा, अरे तू कोणत्या कार्यासाठी गेलास, शेपटामध्ये पर्वत बांधून आणलास, कशासाठी बांधलास, हे काय संकट पडलंय, ह्याची काहीतरी कथा मला सांग. आता म्हणून माझा तर नेत्वाचे दावा मावा जनवदाचं वची पाव गतांवर सांगत. हनुमंता, अरे मला या ठिकाणी बाकीचं कशाचं घेणं देणं नाहीये. मला माझ्या बंधूची, माझ्या रामाची, माझ्या देवाची कथा सांग. तुझे मुक्ती राम समजून तुझा शरण पुढे तुला काय गेला राम कथा हनुमंता, तुझ्या मुखामध्ये राम नाम स्मरण होत आहे म्हणून मी तुला शरण आलो, तुझ्या पाया पडतो, मला राम कथा सांग. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधला कपिनंदन ओळख कोणी भरत राम म्हणून उपहास. बघा त्या ठिकाणी काय अवस्था होते. हनुमंतरायाला त्या ठिकाणी चिंता वाटू लागले आणि भरताला चिंता वाटते. हे वाढणार आहे, साधं सुद्धा नाही आणि हे कथा सांगत मग कथा विचारतात आणि भरतालाच राम समजलंय. हनुमंतराया पुन्हा बी त्या ठिकाणी मनस्थितीवर आले नाही. पुढे काय बोलतात. उपहास विषय कपिनाथ श्रीरामाचे वर्णित सूक्ष्म सर्व गतांचा सर्व गीतात सांगत. बघा त्या ठिकाणी हनुमंतरायाला विचारणा केली. हनुमंता, अरे मला कथा सांग आणि कथा सांग म्हणल्याच्या नंतर हनुमंतराय काही इतके साधे सुधे नाही, आपल्यासारखे राम कथा सांग, येऊ नाही तर जाऊ सांगायला सुरुवात. तसं ना हनुमंत काय विचार करतात. पण घेतली जगाची देवाची जगाची बघा त्या ठिकाणी सांगताय रामा, अरे हे नाटक भास्कर, तुझं बोलणं हे सगळं मला माहिती आणि तुझं नाटकातनं हे चालणार नाहीत. मी हनुमंत आहे. उघड सर्वत्रात्या सुरवी स्वागेर धावीची जागीचा जागा नदीसाठी पाताला पती चुकचे. हे रामा, अरे तुझं हे नाटकातनं इथं तिथं तिथं इथं असले नाटक चालणार नाही. तू लपतोच दिसतोस. अरे किती जरी त्या ठिकाणी आराधना केली, भक्ती केली तरी कुणालाही तोंड दाखवित नाहीस. असले चाळे माझ्यापाशी चालत नाहीत रामा. जे जे पावया निघाले ते ते उघडे नागवले नागवले केलं इंद्रजी गंती. हे रामा, अरे जे तुला पाहण्यासाठी तिष्ठतेत भक्ती करतेत आणि त्या ठिकाणी किती जरी मनोभावातून भक्ती केली तरी त्यांना तू दिसत नाहीस असं राम समजून भक्ताला बोलतात. कपाल खाऊ लागले चित्र पाहू लागले तुझा लागी. बघा त्या ठिकाणी सांगितलं, एकानं अन्नाचा त्याग केला, दुसऱ्यानं पाण्याचा त्याग केला. कुणी त्या ठिकाणी आहार करत नाही, कुणी पाला खात आहे, कुणी रस पेत आहे, परंतु
तू कोणालाही भेटत नाहीस रामा. एका माताचा प्रभार एक वळवले शरीर एक सेवती उदक मात्र एकी निरही झालेली. बघा त्या ठिकाणी सांगितलं रामा, अरे एकानं त्या ठिकाणी झुटूची झुटू वाढवल्या. ऋषी लोक किती झटा वाढवतात, तसं त्या ठिकाणी आयुष्यभर झटा वाढवल्या तरी त्याला भेट दिली नाही. एखाद्यानं शरीराचं त्या ठिकाणी लाकडासारखं शरीर केलं, त्याला भेटलं नाही. हे तुलाच माझ्यापाशी चालत नाही. एक झाले वंदनांबर एक चर्मा चादर पर एकत्र एक सविस्तर. हे रामा, अरे किती जणांनी किती प्रकारची भक्ती केली, भक्ती जरी किती जरी केली तरी त्याला तो मुख दाखवत नाहीस. आणि सर्वजण भक्ती कशासाठी करतात, कीर्तन कशासाठी ऐकतात, तर रामाची भेट व्हावा. पण रामाची भेट ही काही बाजारचा भाजीपाला नाही, असं त्या ठिकाणी गावबक्का बोलतात. थंडी मुंडी बघवे तुडके किवे पडके किंवा चतुर. हे रामा, अरे एक त्या ठिकाणी नागडं हिंडत, कुणी त्या ठिकाणी फडके बांधले, कुणी भगवं घातलं, कुणी पांढरं घातलं, पण कुणालाच दिसत नाही. असे पाची तुझं लागी जर दिसती जगी आतून त्यांच्या सर्वांची भ्रमण व्याजी करा दिसती. हे रामा, अरे तू त्याच्या प्रत्येकाच्या शरीरात आहे. आपल्या या पणापाशी फरी तू जागा चुकलसी, ते मृगजळा सारखं रामा तुझं नाटक आहे बाबा. प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण कुणालाच दिसत नाहीस. असले नाटक माझ्यापाशी चालत नाही. हे रामा, हे तुझे नाटक लपण्याचे ठिकाण, कुठं कुठं लपतोस, कुठं जातोस, हे सर्व ठिकाण मला माहिती. मी सांगतो, ऐक रामा. अरे बाबा, तू भक्ताची भेट होईल म्हणून लपून बसतोस, आणि भक्ताच्या वेळेस तुझ्या भेटीची आतुरता करतात आणि अधिकार प्राप्त करून भेटीला येतात, त्यावेळेस रूप पालटतोस, माशाचं रूप घेतोस, पाण्यात लपतोस रामा. निर्धारे मागे काढता वेळ लगेच जरी पुढं तमाशा पाता दादा सर्व तुला लाज नाही म्हणले रामा. बघा अधिकार काय आहे. हनुमंतराया त्या ठिकाणी रामाला देवाला बोलते. आपल्याला समोरचा एखादा मोठा माणूस आहे, त्याला बोलण्याची हिंमत होत नाही, पण जगाचे नायक प्रभू रामचंद्राला हनुमंत म्हणले, तुला लाज नाही, बिनलाज आहेस, तुझ्यासारखा तूच आहेस, असं हनुमंत बोलतात. अरे एखाद्या भक्ताने त्या ठिकाणी जर ओळखलं, माशाचं रूप धरून या ठिकाणी विष्णू आलाय, तर लगेच रूप पालटतोस, कासवाचं रूप धरतोस, हात पाय मध्ये पोटामध्ये घालतोस, पुढे काय करतात. अरे बाबा, कासवाच्या अंगावर किती जरी शस्त्र मारले, किती जरी त्या ठिकाणी पर्वत टाकला, तरी दुःख होणार आहे का. तसं तू त्या ठिकाणी नाटक करतोस. अरे बाबा, कासवाचं रूप बघितल्याच्या नंतर याच्यावर पर्वत टाकला, शस्त्र टाकलं तरी काही होत नाही ना, म्हणजे निश्चित हा विष्णू असा भास होईल. आणि वळकायला आले ना, पुन्हा शुक्राचं रूप घेतोस आणि पुन्हा पळ काढतोस. अरे बाबा, सुकर आहे, सुकर सुकर. आणि त्याला ओळखलं, आणि ओळखल्याच्या नंतर तिथून पुढे तू काय केलास, खांबामध्ये प्रकट झालास आणि गुरगुर गुरगुर करू लागलास. बाबा, पापी जो आहे ना, त्या पाप्याची भावरी करतोस, नकानं त्याचा सिंचन केलास, आणि त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार घेऊन बाबा दुष्टाचा नाश करणारा तू आहेस, असं हनुमंतराया भरताला राम समजून बोलतात. अरे बाबा, हे झालं की पुन्हा लगेच रूप पालटलं, आणि बळीराजा होता, आणि बळीराजाच्या समोर एवढूस भटुकडं झालं, भीक मागा गेलास. गेल्याच्या नंतर बळीनं काय केलं बोला. बळीराजाच्या पुढे भारी त्याने ओळखोनी निर्धारित धर्मीद्वारा पाळत करी आद्या पवारी. हे बाबा, बळी काही साधा सुद्धा नव्हता. बळीनं भटुकड्याचं रूप घेऊन गेलास, तुझ्या शरीराचं तेज बघितलं, बळीनं ओळखलं, तुला त्या ठिकाणी कोंडला आणि द्वार पळून करून ठेवलं. हे कोणी पळताना वळतावडे मागन सानिती मागाडे मग आपले मायाशी बडे निधनी वाढत गाडी. अरे बाबा, बळीनं तुझी हालचाल काही चालू दिली नाही.
आहे आणि त्यानं पाठलाग तुझा केला, मायावी रूप त्या ठिकाणी धारण केलंस, माया ही तुझ्या पशी आहे, तू चालवतोस असं त्या ठिकाणी हनुमंत बोलतात. ए बाबा मायावर रूप धरलंस आणि माझा त्या ठिकाणी परशुराम म्हणून तू हाक मारलीस, कैलासाला तुझा आवाज गेला आणि त्या ठिकाणी माय 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 करीत परशुराम आला. काय झालं बोला? किती मिळवले माकडे सागरी तरुण गुंडे अरे बाबा परशुरामाला शस्त्रार्जुनाचा घात केला आणि घात केल्याच्या नंतर राम अवतार घेतला आणि पुन्हा किती वानर जमिलीस आणि जमिल्याच्या नंतर काय केलं बोला? याच्यानंतर पुढील सांगण्याकरता नामदेव महाराज काटे आणि वाचण्याकरता सुग्रीव महाराज मुंडे. चला सुग्रीव. लक्ष्मण सेना मी विचारतोय रामा, अरे बाबा तुझ्यासारख्या नाटकी तुझं एवढे वानर सैन्य जमा केलंस, 18 पद्म वानर आहेत तरी भिवून शरणागत असणारा विभीषण त्या ठिकाणी सोडलास, सुग्रीव राजाला सोडलंस आणि लक्ष्मण भाया सक्का भाऊ असून त्याला सोडच पळून आलास का रे बाबा रामा? राम मी मारून केलं पण माझं प्रति उठताना ए रामा, तू राम मी मारुती, तुझं लग्न न चले माझं प्रति, आता मी काही चालू देणार नाहीये असं त्या ठिकाणी हनुमंत बोलतात. पुढील आता अतिशय सुंदर वक्ते सुग्रीव महाराज चारदरीकर हे या ठिकाणी सेवा करतील. आता सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. एक वर्णा से रावण त्यासी मारिता न लगे क्षण, न येता कुछ बांधून येईन सत्य जाण श्रीरामा. असं जमलेल्या सर्व राम भक्तांचे चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान सांगत आहे. या ठिकाणी संवाद भरताचा आणि हनुमंताचा आहे. पण आता अशी अवस्था आहे, सर्व असणारी मंडळी आता उठायची टाइम झालेली आहे. आधी आणखीन 2 शिल्लक आहेत या अर्धा सोडून आणि टाइम थोडा राहिलेला आहे, म्हणून थोडं वेगात चालायचंय आणि वेगात चालायचे. पण तुम्ही जर सगळे झोपलेले असलात तर मग काय 10 मिनिटाला बी आद्या संपू शकतोय. पण याच्यासाठी सगळ्यांनी उठून बसा. आणि या ठिकाणी हनुमंतराया भरताला राम समजून बोलू लागलाय की बाबा तू जर त्या ठिकाणी एकटा रावण उरलाय, त्याला जर भीतीच्या पोटी इथं आला असेल, तसा जर नाही आलास तर मी तुला शेपटीत बांधून नेईल असा राम समजून भरताला उठविन लक्ष्मण निर्दाळीन रावण, अभिषेक विभीषण तरी मी दूत जाण रामाचा. हो, मग मी आता जाईल आणि तुला असणार घेऊन जाईल त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवून तरच मी असणारा रामाचा दूत आहे. सोडविन सीता सुंदरी, सोडविन निज गजरी, सुरवराचे जय जयकारी आयुधान प्रवेश. हो, मग सर्व असणार त्या ठिकाणी रावणाला मारील. रावणाला मारल्याच्या नंतर सीताची सोडवणा करीन आणि मोठ्या अयोध्ये नगरीला त्या ठिकाणी वाद्य वाजवी जाईल. इतके केल्याने सर्वता तुझं कळवले दे मिश्री रघुनाथा वायाचं पूर्ण पाहता उठ तत्वता जाऊ देते. हो, लवकरात लवकर उठ म्हणले रामा. लवकर असणार उठून आपण असणार तिथपर्यंत जाऊ असं हनुमानजी बोलत आहे. तुरा लक्ष आईचं नवे जेणे स्वामी तुझ बाधा पावे आईचे नगरावे राघवे वेगिनी. हो, त्यानेच असणार असं मत नसते म्हणले. याच्यासाठी तू कुठला असणारा विचार करू नको. लवकरात लवकर लागे सूर्यवंशाची आणि सकाळा ते मारुसी हत्या घेशी निज माता. हो, आणि स्वतःच्या मातेवर असणार त्या ठिकाणी अभ्यास घेऊ नको. लवकरात लवकर चल असं त्या ठिकाणी भरताला राम समजून. विशिष्ट हिचं वेळे नेतेशी गोळामुळे एकाच पाप बळेंदिरे सगळे केवी मारू. हो, आणि एक
एकाच्या त्या ठिकाणी अपराधासाठी सगळ्याला त्या ठिकाणी मारण्याचं करू नको रामा, तू असणारा लवकर चल असा हनुमान. काळू रघुनाथा नवी समिसी निज भक्ता ते सकळ रणी सांगिता दयाळू तू काय झाली. हो, आणि सर्व असणार तू काय केलंस रामा, वानर सैनी एवढे जमा केले त्या ठिकाणी सोडला, त्यावेळेस तुझं दयाळू तू असणार पण कुठं गेला असा भरसा. स्वर्गी चिंतिती सुरवर रावण बालिला रामचंद्र बंदी सोडविला समर निरंतर वाट पाहत. हो, स्वर्गाला असणार देव तुझी असणारी अपेक्षा करती तर सर्व असणार रावणाला मारिल राम, आणि आमची असणारी सोडून होईल ती असणारी अवज्ञा कुठं गेली. ऋषी वाल्मिकाचे भाषा नगत हाती सुरस राम मारिला रावणास त्या बोला ससाच करी. हो, आणि वाल्मिक ऋषीनं असणार लिहून ठेवलेलं आहे, त्यांचे असणार उणी होता येऊ देऊ नको शब्दाला. वाल्मिकानं लिहिलेलं आहे की रावणाला त्या ठिकाणी राम मारिल या शब्दाला उणी होता येऊ देऊ नको, ते असणार खरं कर. प्रतिपाळावे वेदांशी सरसावे पुराणाशी नुलांगावे ऋषी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीरामा. हो रामा, तू असणारी ऋषीचं वचन उल्लंघन करायचं नाही अशी प्रतिज्ञा केलेली आहे, आणि मग या ठिकाणी का आलेला आहे असं भरताला. हे प्रतिज्ञा साच करीम रावण नाते जीवे मारी शरणंगताचा कैवारी निज भक्ता करी. हो, ही असणारी प्रतिज्ञा रामा खरी करा, त्या रावणाला मारा आणि देवाची बांधवडी सोडा. अशोक वनके माझारी नाडकरी सीता सुंदरी सोडविली लडकरी अभिषेक करी विभीषणा. हो, लवकरात लवकर असणारी अशोकवनाच्या ठिकाणी सीता अडकलेली आहे, तिची सोडवून करा, विभीषणाला लंकेचा राज्य अभिषेक करा. तुझी गुणाता पाऊल नाही चालवे सर्वता तुझं विना निसटव्रता सारता भूमीला. हे प्रभू रामचंद्र, तुझी शपथ वाहून सांगतो म्हणले, तू असणारा तुझ्याशिवाय आम्ही एक पाऊल देखील या पृथ्वीवर चलू शकत नाही. किती पाहासी निर्वाण कासयाशी धरशी मौन तुझं विना करी गमन येतेची प्राण आता सांगिन. हो, मी असणारा रामा, तू असणारे माझा किती अंत पाहणार आहे, तू जर नाही आलास तर मी या ठिकाणी प्राण त्याग करी. नमन तुझी पायाशी लोटांग चरणाशी बहुत झालो कासावी शिरणी उदासी नवचता. हो रामा, ऐक म्हणले, बहुत असणारा मी या ठिकाणी कसावीस झालो, तिथपर्यंत रातचा गेलो काय, डोंगर आणला काय, तू या ठिकाणी पळून आलास. आश्रू आले दोई डोळा गात्रे कापती चळचळा सर्वा विश्वेन कल चालीला कपी कळ जाओ पाये. हो, मग कपीत असणारा त्या ठिकाणी चाचणी भरल्यासारखं झालं, आणि सर्व असणारा त्या ठिकाणी घाम अंगाला फुटला गेला, असा हनुमानजीची अवस्था राम समजून भरताला. कथा कपीचे चिन्ह श्रीरामीचे मगन भरत झाला मुच्या पन्न दे भावाची जाण विसरला. हो, मग एवढं असणारा त्या ठिकाणी हनुमानजी बोलल्या गेले, भरताला त्या ठिकाणी समजायला गेलं ही असणारी काय अवस्था आहे, म्हणून या हनुमंताचा भाव पाहितला आणि भरत बोलल्या गेला. नाटवे जे गेवती नाटवे वर्णास मजाती नाटवे स्वजन संतती जडली व्रती श्रीरामी. हो, मग सर्व असणारी त्या ठिकाणी राममय अवस्था झाली आहे, काय द्यायचंय काही घ्यायचंय काही एक त्या ठिकाणी आठवणा अशी अवस्था त्या ठिकाणी भरतात. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरतस प्रेम पडिला. हो, भरताला त्या ठिकाणी चक्कर आला गेला, आपलं असणारं नाव काय आहे, रूप काय आहे, काही असणारं भान भरताला राहिलं नाही. येरीकडे कपी नंदन झाला ती विस्मयापन्न श्रीराम चोवनिया कोण मज संपूर्ण लक्षणा. हो, मला असणारं या ठिकाणी प्रभू रामचंद्र समजून एवढं असणारं हे वानर बोलू लागलेलं आहे, मला असणारं नेमकं याचं काय मत आहे समजायला गेलं, अशी अवस्था का झाली. दिसे श्रीराम सादृश्य देईल एका अंश गुणा नाही रूप लावण्य गुण काही गुणे नाही श्रीरामा. मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रामध्ये काही असणारी या भरतामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये उणे होता नाही अशी अवस्था हनुमानजी. मान मान नेटका मेघ श्याम तनु देखा कासे पितांबर सूर्यका स्वरूप देखा साजरे. दोघांचे असणारे रूप त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आणि भरताचं साजीर म्हणजे सारखं दिसू लागलेलं आहे, याच्यामध्ये काहीच बदल नाही अशी अवस्था. कपी विचारी मनात तव भरत झाला सावचित्त घालोनी लोटा करत त्वरित कपी नाथ विनविला. हो, भरत असणारा त्या ठिकाणी मूर्छेत येऊन पडला होता, एवढी असणारी अवस्था झाली होती, आणि हे असणारं सर्व
त्या ठिकाणी हनुमंताचं ऐकलं भरत सावध झाला आणि लोटांगण घातलं. तो रामाचा निज भक्त सखा जीवल हनुमंत राम नित्यांकित राम सेवित सर्व हो सर्व असणार तुला रामाचं ध्यान आहे, तू रामाचा भक्त आहेस हनुमंता असं असणार. त्यावेळेस भरत सावध झाल्यानंतर बोलले. श्रीरामाचा धाकटा बनून भजन महाबंधू नायके श्रीराम कथा सबंधू अभाग्य सिंधू हो मी असणारा व्यक्ती आहे, तू असणारा या ठिकाणी वानर असणारा अवस्थेमध्ये आहेस. तुला असणारं एवढं रामाचं ध्यान आहे आणि मी असणारा धाकटा बंधू असणार, मी त्या ठिकाणी रामाचं नाव ऐकू शकत नाही. नायके श्रीरामाचे नाम नाट्य श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजन धर्म हो मी असणारा एवढा त्या ठिकाणी भाग्यमंद असणारा झालेलो आहे. मी रामाचं कर्म काय आहे, धर्म काय आहे, प्रभू रामचंद्र काय करतात हे असणारं काही आठवू शकत नाहीये. एवढं असणारा त्या ठिकाणी मी मतिमंद आहे. सभाग्य कपिनंदना सभाय वेचले श्रीराम भजना रामे विनयन श्यामा प्रेम गहना श्रीरामी. हो एवढं असणारं मारुती रह्या तुमचं असणारं प्रेम गहन आहे. रामा वाचून तुम्ही असणारं काही एक नेत नाही, समजत नाही का सारखं असणारं रामाचंच ध्यान आहे असं त्या ठिकाणी भरत हनुमानजीला. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोणाला तुझे देही तुम्हा वाचून नेन शिकाई म्हणून पायी विनवितो. हो म्हणून असणारी त्या ठिकाणी भरत हनुमंताची विनंती करू लागला. सर्व असणारा प्रभू रामचंद्र तुझे देहामध्ये कोणलेला आहे, दुसरं असणार काही एक आठवत नाही असा भरत हनुमानजीला. आम्ही 14 वर्षा पाठी कवी तुझ्या वाटपुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी त्याने हो हनुमंत आम्ही असणार या ठिकाणी 14 वर्षे या ठिकाणी बसलेला आहे नंदीग्रामाच्या ठिकाणी. भरताची असणारी गोष्ट कानावर देखील रामप्रभूची आली नाहीये आणि तुझ्या असणार त्या ठिकाणी मुखामधून मी आज ऐकले. ऐकावया श्रीराम कथा तरी अनिवार्यावस्था बघतो तमा कधी नाता उदासता नसावी. हो त्यावेळेस मला असणारी त्या ठिकाणी रामाची कथा ऐकण्यासाठी प्रेम आलेलं आहे आणि प्रेमानं ती कथा ऐकायला पाहिजे. मनामध्ये उदासता असणारी त्या ठिकाणी नसायला पाहिजे असा बरोबर निषेध चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आधी तू भेटलाशी येत तरी साध्यंत मज सांग. हो आणि मी असणारा एवढं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा ऐकण्यासाठी असणारा या ठिकाणी काय झालं होतं, माझं मन असणारं तळमळीत झालं होतं. अवचित असणारा तू भेटलास आणि मला असणारी त्या ठिकाणी काय कर रामाची कथा उलंगणी जाची येत तरी माझा होईल प्राणांत तुझं कोपेला रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणून. हो मगर या ठिकाणी जर प्रभू रामचंद्राची मला नाही कथा सांगितली हनुमंतात काय होईल, माझा प्राण या ठिकाणी जाईल. मग रामप्रभू तुझ्यावर त्या ठिकाणी रागाव. इकडे स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी नसील विश्वई बोल तुझं लाविल. हो मग असणारी कशी होईल, सर्व असणार आपलेच हनुमंत तुझ्या माथ्यावर येईल. मला या ठिकाणी रामकथा असणारी नाही सांगितली, तिकडं असणार राम तुझ्यावर रागावर आणि माझा असणारा इकडं जीव जाईल. सदृढ मनी विवंचून मज द्यावे समाधान ऐकून या गपिनंदन लोटांगण घालित. हो मग एवढी त्या ठिकाणी भरताची विनंती हनुमंतानं ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर भरताला त्या ठिकाणी हनुमंतानं लोटांगण घातलं. मज सांगताय वृत्तांत विलंब लागो पाय येत उदया येताची भास्वत होईल घात सोमित्रा. हो मग त्यावेळेस सांगितलं हनुमंताने रे भरता मी जर तुला या ठिकाणी रामकथा सांगत बसलो तर सूर्य उदय होईल, लक्ष्मण असणारा वाचणार नाहीये, मग राम माझ्यावर रागावर. ब्रह्मशक्ती महादारुण वरी प्रतार सूर्यकिरण. सोमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जात असे. हो, मग या ठिकाणी सूर्य उदय झाला आणि सूर्याचं किरण जर त्या
त्या ठिकाणी शक्तीवर पडलं तर सौमित्र वाचणार नाहीये, म्हणून मी असणारा लगबगीनं गडबडीनं जाऊ लागलो. जरी प्रीती सौमित्रासी श्रीरामाते पाहू इच्छिसी तरी गोहू नको बदसी औषधेशी नेऊ दे. हो, मग त्यावेळी सांगितलं, अरे भरता मला असणार या ठिकाणी तुझं जर खरं प्रेम त्या ठिकाणी रामावर असेल तर मला औषधी घेऊन जाऊ दे, मला या ठिकाणी तू अडवण्याचा प्रयत्न करू नको. तुझ माझे लोटांगण शीघ्र द्यावे अध्यापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण. हो भरता, तुला असताना मी काय करतो, लोटांगण घालतो, मला लवकरात लवकर असणारी आज्ञा दे, मग असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणाचा प्राण वाच. ऐकता कपीची मात भरत क्रोरे कृतांत उदया येता भास्वतो कैल घात तयाचा. हो, मग असं त्या ठिकाणी हनुमंतानं सांगितलं. हो, भरताला त्या ठिकाणी राग आला. सूर्य जर म्हणला उदयाला आला तर त्याला म्हणले जिवंत ठेवणार नाही, त्याचा घात करीन, असा भरत बोल. वाहतो श्रीरामाची आन वृत्तांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण लागता. हो, मग मला जर रामप्रभूची कथा नाही सांगितली तर माझा तात्काळ प्राण जाईल, अर्धा क्षण देखील लागणार नाही, असा भरत. एक वाचू जातोसी तुझी तेजेवी मारिसी इतुके सुख नव श्रीरामासी कपिलानसी ते करी. हो, मग हनुमंता ऐक म्हणले, तू एकाला लक्ष्मणाला वाचवण्यासाठी जातोस आणि इकडे मला असणारा त्या ठिकाणी मारू शकतो, असं असणार तुला जे काही असणार कळल ते असणार कर. माझा प्राण जाईल येतो शत्रुन तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राणघात करतील. हो, मग या ठिकाणी कशी अवस्था होईल, माझा असणारा या ठिकाणी प्राण जाईल आणि शत्रुघ्न देखील त्या ठिकाणी मरण पावेल, तिघी माता असणार त्या ठिकाणी वरतील. तुला नेमकं काय करायचंय कर बाबा. ऐकून युद्ध कथा आकांत होईल गा समजता साध्यत वृत्तांत न सांगता करशील घात सर्वाच्या. हो, कसं होईल जर मला असणारी त्या ठिकाणी रामप्रभूची कथा नाही सांगितली, पुढचं असणार काय भविष्य आहे हे सविस्तर नाही सांगितलं तर सर्व या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये असणार काय होईल, आकांत होईल. भरत मरल, तिघी माता मरतील, शत्रुघ्न मरल, असं असणार आपल्यास तुझ्या माथ्यावर. मग येतील चरित्र श्रीरामाशी सांग सरी मारोनी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. हो, मग असणार इतर सर्वांचं त्या ठिकाणी मरतील, मग जाऊन काय कर हनुमंता, सविस्तर असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांग की मी असणारा भरत शत्रुघ्न तिघी माता मारून आलो अशी खबर. ऐकून या भरत वचन हनुमानाद्यंत स्मया पण या